गुड आफ्टरनून ऑल ऑफ बेटा. खरं सांगायचं म्हटलं तर मी पाठीमागचा व्हिडिओ पॉवर ऑफ द लेन्सचा अपलोड केला होता. त्या पॉवर ऑफ द लेन्सच्या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्यांनी कमेंट केला की सर एक क्वेश्चन होता तो कन्वर्ट 1 किलोवॅट आवर इनटू जूल. त्या क्वेश्चनचे आन्सर म्हणून तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करू शकता का, म्हणून मी आता एक 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ त्या क्वेश्चन वरती घेण्याचा प्रयत्न करतोय. तर मी पहा कन्वर्ट 1 किलोवॅट आवर इनटू जूल. आता या क्वेश्चन कडे ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की नेमकं सर जूल म्हणजे काय. आता तुम्हाला सर्वांना माहिती की जूल हे कोणाचे असाइनमेंट आहे किंवा हा क्वेश्चन नेमका कोणत्या टॉपिक मधला. हा क्वेश्चन बेटा 4th टॉपिक मधला आहे, कारण इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मध्ये हा क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन कदाचित आता आपण पाहू की बाळांनो कन्वर्ट 1 किलोवॅट आवर इनटू जूल. क्वेश्चन कडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय की 1 किलोवॅट आवरचं रूपांतर आपल्याला जूल मध्ये करायचं. मग सर ह्या क्वेश्चन कडे ऑब्झर्व केल्या 1 किलोवॅट आवर केडब्ल्यू मीन्स किलोवॅट, याच्या मीन्स आवर यांचं कन्वर्जन आपल्याला जूल मध्ये करायचं. किलोवॅट आवर या शब्दाकडे पाहिल्यानंतर आपल्याला 2 वर्ड दिसतात, किलोवॅट आणि मला प्रश्न पडतो 1 किलोवॅट. किलोवॅट मीन्स 1000 वॅट. 1 किलोवॅट मध्ये किती वॅट असतो बेटा 1000 मल्टिप्लाय आवर्स. आवर मीन्स 1 घंटा. 1 घंटा एका तासामध्ये किती सेकंद बेटा. सेकंद म्हणण्यापेक्षा अगोदर मिनिट बोलतो. किती मिनिट 60 मिनिट. सेकंद किती होतील बेटा 3700. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर 3600 कसं 1 आवर म्हणजे 60 मिनिट. 60 मिनिटचं कन्वर्जन सेकंदामध्ये करा. 60 मल्टिप्लाय 60 0 0 प्लस 0 6 6 जा 36. आन्सर आला बेटा 3600 सेकंद. म्हणजे एका मिनिटांचं म्हणण्यापेक्षा एका तासांचं कन्वर्जन बेटा किती सेकंदामध्ये होतो 3600. आता या दोघांचा प्रोडक्ट करा बेटा 1000 वॅट मल्टिप्लाय 3600 सेकंद. दोघांचा प्रोडक्ट करा बेटा. दोघांचा प्रोडक्ट येतो 360000. 36 वजा 36 पुढे 0 कॅरी करा 1 2 3 4 5 1 2 3 4. बस सर मला ही व्हॅल्यू एखादा छोट्या रूपामध्ये करायचं किंवा ह्याला स्मॉल करायचं. मी असं लिहू शकतो 3 नंतर पॉइंट नंतर ते डिजिट मेजर करा 1 2 3 4 5 6. 3.6 into 10 to the power 6 जूल. मग मला आता या प्रश्नाचा आन्सर भेटेल की 1 किलोवॅट आवरचं कन्वर्जन जर मला जूल मध्ये करायचं असेल तर माझं फायनली आन्सर 3.6 into 10 to the power 6 जूल असं येईल किंवा हे आन्सर आहे असं म्हणायला काही मला अडचण येता येऊ शकेल असं किमान मला तरी वाटत.